जर तुमच्या पोटामध्ये पाणी साचून पोटाचा आकार वाढलेला असेल, पोट फुगल्यासारखं वाटत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, मळमळ उलटीसारखं वाटत असेल, वजन वाढलं असेल आणि थोडंसं जेवण केल्यावरही तुमचं जर पोट फुगल्यासारखं वाटत असेल, लगेच भूक भागल्यासारखी वाटत असेल, तर मित्रांनो तुम्हाला असायटिस हा आजार असू शकतो। तर असायटिस या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल। नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग। मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा कसा कमी करायचा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे। घे उंच भरारी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण असायटिस म्हणजे काय, असायटिस होण्याचे कारणीभूत घटक, त्या आजारामध्ये दिसणारी चिन्हे लक्षणे, त्या आजारात करण्यात येणाऱ्या तपासण्या, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय आणि आजाराचं जर ट्रीटमेंट आपण व्यवस्थित केले नाही तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, अशी सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। असायटिस इज द अक्युमुलेशन ऑफ फ्लुइड इन द पेरिटोनियल कॅव्हिटी। ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या पोटाच्या पोकळीमध्ये फ्लुइड अक्युमुलेट होतं किंवा पाणी साठून राहतं, त्याला असायटिस असे म्हणतात। तर मित्रांनो, असायटिस होण्याचे काय काय कारणीभूत घटक आहेत ते आपण पाहूयात। असायटिस होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारणीभूत घटक आहे ते म्हणजे पोर्टल हायपरटेन्शन। पोर्टल हायपरटेन्शन म्हणजेच जेव्हा लिव्हरला दुहेरी रक्त पुरवठा असतो, एक म्हणजे हेपॅटिक आर्टरी ही लिव्हरला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते आणि लिव्हरकडचं डिऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय हे हृदयाकडे घेऊन जाण्यासाठी पोर्टल वेन काम करत असते। जर त्या पोर्टल वेनचं जर हायपरटेन्शन झालं असेल तर आपल्याला असायटिस हा आजार होऊ शकतो किंवा होण्याचा जास्त धोका असतो। पोर्टल हायपरटेन्शन नंतर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारणीभूत घटक आहे ते म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज। जर एखादा व्यक्ती एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशन करत असेल तर त्याची लिव्हर खराब होऊ शकते आणि लिव्हर खराब झाल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पाणी साठवून असायटिस हा आजार होऊ शकतो। म्हणून अल्कोहोल कन्झम्पशन टाळणं अत्यंत आवश्यक आहे। नेफ्रोटिक सिंड्रोम, ज्या व्यक्तींना नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार आहे त्यांना असायटिस हा आजार होण्याचा जास्त धोका असतो। नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजेच एक किडनीचा आजार, अशा व्यक्तींना असायटिस होण्याचा धोका असतो। म्हणून नेफ्रोटिक सिंड्रोम झालेल्या रुग्णांनी लवकरात लवकर रोगनिदान करून त्याचा उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर क्रोनिक किडनी डिसीज, ज्या रुग्णांना क्रोनिक किडनी डिसीज असेल त्यांनाही असायटिस होण्याचा जास्त धोका असतो। सोडियम रिटेन्शन इन द बॉडी, जेव्हा आपल्या शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त जर मिठाचं प्रमाण असेल किंवा सोडियम रिटेन्शन झालेलं असेल तर आपल्याला असायटिस आजार होऊ शकतो। म्हणून अल्कोहोलिक पेशंटने किंवा कुठल्याही व्यक्तीने मीठ जास्त खाणे टाळणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून मिठापासून असायटिस किंवा हायपरटेन्शन किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो। म्हणून आपण मिठाचा कमीत कमी वापर करणे गरजेचं आहे। आता आपण पाहूयात असायटिस झालेल्या रुग्णांना किंवा व्यक्तींना काय काय चिन्ह लक्षणं दिसतात। ज्या लोकांना असायटिस हा आजार झालेला आहे त्यांच्या पोटाचा आकार एकदम वाढलेला असतो, त्या पोटामध्ये पाणी साठवून त्यांना श्वास घ्यायला त्रास झालेला असतो। म्हणून त्या रुग्णांनी कमीत कमी पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे, कमीत कमी मिठाचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना श्वास घ्यायचा त्रास वाढणार नाही। म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे। असायटिस झालेल्या रुग्णांचं पोटामध्ये पाणी साठून पोटाचा आकार एकदम वाढलेला असतो, पोटात दुखणे, मळमळ, उलटी, डोकेदुखी आणि त्यांना भूक कमी झालेली असते, त्यांचं वजन वाढलेलं असतं, श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यांना लगेचच थकवा येऊन जातो। अशा प्रकारची चिन्ह लक्षणं असायटिस झालेल्या रुग्णांना दिसून येतात। म्हणून अशा रुग्णांनी अशी चिन्ह लक्षणे दिसत असल्यास लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे। अशा रुग्णांच्या पोटावरील वेन्स दिसून येतात, पायावर किंवा पूर्ण शरीरावर त्यांची सूज आलेली असते आणि त्यांना चालायला किंवा वाकायला पण त्रास होत असतो। म्हणून अशा रुग्णांनी अशी चिन्ह लक्षणे दिसतात लगेचच डॉक्टरांना इन्फॉर्म करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील उपचार सुरू होईल आणि व्यवस्थित आरोग्य राहील याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। अशा व्यक्तींना डाययुरेटिक्स म्हणजे लघवीचं प्रमाण वाढवणारे औषध देण्याची गरज असते आणि त्याच्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं आणि पोटामधील पाणी कमी होऊन पेशंटला होणारे सिम्पटम्स म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत असतो ते कमी होतो आणि त्यांना पाणी कमी आणि कमी मीठ देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून परत पोटामध्ये पाणी वाढणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। अशा रुग्णांच्या पोटातील पाणी कमी करण्यासाठी पॅरासिंटेसिस ही एक प्रोसिजर केली जाते। पॅरासिंटेसिस म्हणजे त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याच्या प्रोसिजरला पॅरासिंटेसिस असे म्हणतात। अशा रुग्णांचं पाणी बाहेर काढण्याच्या अगोदर अल्ब्युमिन लेवल चेक केली जाते। अल्ब्युमिन लेवल जर नॉर्मल असेल तरच मग पोटातील पाणी काढण्याची प्रोसिजर सुरू केली जाते आणि पोटातील पाणी काढून झाल्यावर लगेचच IV ॲडमिनिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। अशा रुग्णांच्या पोटामध्ये पाणी साठवून त्यांच्या पोटाचा आकार वाढलेला असतो, त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असतो। म्हणून त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा व्यवस्थित श्वासोच्छ्वास होईल। म्हणून या पाणी काढण्याच्या प्रोसिजरला पॅरासिंटेसिस असे म्हणतात आणि प्रोसिजर फ्रिक्वेंटली करणं अत्यंत गरजेचं आहे,
ती प्रोसिजर करण्याच्या अगोदर आपल्याला सिरम बिलिरुबिन किंवा सिरम अल्ब्युमिन चेक करणं गरजेचं आहे आणि अल्ब्युमिन वारंवार चढवणं गरजेचं आहे, जेणेकरून अल्ब्युमिन लेवल नॉर्मल राहील आणि वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होण्यापासून पेशंटला प्रतिबंध होईल, म्हणून आपण ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. असायटिक फ्लुइड बाहेर काढण्याच्या अगोदर पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांची कन्सेंट घेणं अत्यंत आवश्यक आहे. पेशंटचे व्हायटल सायन्स नॉर्मल आहेत किंवा हे चेक करणं गरजेचं आहे. सर्व व्हायटल्स नॉर्मल असल्यानंतरच आपण पॅरासिंथेसिस करणं गरजेचं आहे. आफ्टर पॅरासिंथेसिस पेशंटचे सर्व व्हायटल सायन्स मॉनिटर आणि रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे आणि पेशंटला होत असलेला त्रास म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ कमी झालेला आहे का हे बघणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला काही पॅरासिंथेसिसमुळे काही फायदे झालेले आहेत किंवा काही कॉम्प्लिकेशन झालेलं आहे हे मॉनिटर करायला पाहिजे. जेव्हा आपण अशा रुग्णाच्या पोटामधून पाणी बाहेर काढत असतो त्या पाण्यासोबतच प्रोटीन किंवा अल्ब्युमिन लॉस होत असतं, म्हणून लगेचच त्यांना अल्ब्युमिन चढवणं गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टरांच्या आदेशानुसार लगेचच इंजेक्शन अल्ब्युमिन आपण त्यांना ॲडमिनिस्टर करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून असा रुग्ण हायपो अल्ब्युमिनिमियामध्ये जाणार नाही, म्हणून आपण हे सर्व गोष्टी पाळणं अत्यंत गरजेचे आहेत. असायटिस झालेल्या रुग्णांचं डाएट मॉडिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या आहारामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. मीठ आणि तेल तूपचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये परत पाणी साठवून त्यांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. अशा रुग्णांच्या आहारामध्ये प्रोटीन इनटेक मॉडरेट ठेवणं गरजेचं आहे. जर समजा त्यांना हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीचे सिम्पटम्स नसतील तर त्यांना नॉर्मल रेंजमध्ये आपण प्रोटीन इनटेक करू शकतो. अशा रुग्णांचा पोटाच्या कॅव्हिटीमध्ये पाणी साठवून त्यांचा पोटाचा आकार वाढलेला असतो, म्हणून ते ॲब्डॉमिनल कॅव्हिटी थोरॅसिक कॅव्हिटीवरती प्रेशर देत असते, म्हणून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असतो. म्हणून अशा रुग्णांना फावलस पोझिशन देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना श्वासोश्वास व्यवस्थित होईल आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा श्वास घेण्यासाठी त्रास होणार नाही, म्हणून आपण ती पोझिशन देणं गरजेचं आहे. अशा रुग्णांना सेमी फावलस किंवा हाय फावलस पोझिशन देऊनही जर त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यांना ऑक्सिजन देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांचं एबीजी ॲनालिसिस करून पुढील ट्रीटमेंट ठरवणं गरजेचं असतं. अशा रुग्णांना डायरेटिक्स देत असताना पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक्स देणं गरजेचं असतं, कारण की जेव्हा डायरेटिक्स मेडिसिन आपण ॲडमिनिस्टर करतो तेव्हा त्यांचं लघवीचं प्रमाण वाढून त्याच्यासोबतच पोटॅशियमही लॉस होत असतात, म्हणून पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक्स देणं गरजेचं असतं, जेणेकरून फक्त फ्लुइडचं लॉस होईल आणि पोटॅशियम लॉस होणार नाहीत, म्हणून हे ड्रग्ज अत्यंत गरजेचं असतं. अशा रुग्णांच्या पोटातील पाणी काढल्यानंतरही त्यांच्या पोटात परत पाणी भरत असतं, म्हणून प्रत्येक पॅरासिंथेसिस नंतर त्यांचं ॲब्डॉमिनल गर्थ घेणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक शिफ्टमध्ये त्याचं ॲब्डॉमिनल गर्थ घेऊन त्याचं काही प्रोग्रेस आहे का किंवा ॲब्डॉमिनल गर्थ वाढत आहे का हे बघणं आवश्यक असतं. कॉम्प्लिकेशन्स मॉनिटर करण्यासाठी किंवा पुढील उपचार ठरवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि अशा रुग्णांचं 2-2, 3-3 तासांनी पोझिशन देणं गरजेचं असतं, जेणेकरून त्यांचं ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये फ्लुइड वाढलेलं असतं, त्यामुळे त्यांना हालचाल करता येत नसते आणि त्यांचे स्किन ब्रेकडाऊन होण्याची जास्त शक्यता असते किंवा त्यांना बेडसोर होऊ शकतो. म्हणून बेडसोर होऊ नये किंवा स्किन ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून 2-2, 3-3 तासाने त्यांचं पोझिशन चेंज करणं अत्यंत आवश्यक असतं. या सर्व मेडिकल मॅनेजमेंट नंतरही जर असा रुग्ण जर बरा होत नसेल किंवा त्यांना जर फरक पडत नसेल तर सर्जिकल मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. तर सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये पेरिटोनियो व्हिनस शंट ही एक प्रोसिजर असते, ती करणं गरजेचं आहे. त्या पेरिटोनियो व्हिनस शंटमध्ये पेरिटोनियल कॅव्हिटीमधील फ्लुइड सुपेरियर व्हेना केव्हामध्ये शिफ्ट केलं जातं आणि पोटातील पाणी कमी करून पेशंटला होणारे त्रास कमी केले जातात. पेरिटोनियो व्हिनस शंट या प्रोसिजरमध्ये पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये जे फ्लुइड जमा झालेलं आहे ते फ्लुइड कमी करण्यासाठी तेथील फ्लुइड सुपेरियर व्हेना केव्हामध्ये शिफ्ट केलं जातं आणि पोटातील पाणी कमी करून पेशंटला होणारा त्रास कमी केला जातो. असायटिस झालेल्या रुग्णांनी दिवसभरामध्ये 1 ते 1.5 लिटरपर्यंतच पाणी पिणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या पोटाच्या कॅव्हिटीमध्ये परत पाणी वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आहारामध्ये कमी मीठ आणि कमी तेल तुपाचा आहार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या असायटिसचे कॉम्प्लिकेशन्स परत वाढणार नाहीत, म्हणून या सर्व गोष्टी फॉलो करणं अत्यंत गरजेचे आहेत. जर आपण असायटिस झालेल्या रुग्णांचा प्रॉपर उपचार केला नाही तर आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे लिव्हर सिरोसिस, राईट साइडेड हार्ट फेल्युअर किंवा पॅनक्रियाटायटिस किंवा ट्युबरक्युलोसिस पेरिटोनायटिस अशा गोष्टी होऊ शकतात, म्हणून या आजाराचं लवकरात लवकर रोगनिदान करून लगेच उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात असायटिस या आजाराला आपण प्रतिबंध कसा करू शकतो. या आजाराचा जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे अल्कोहोल कन्झम्पशन बंद करणे. अल्कोहोल कन्झम्पशन बंद करणे ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून आपण हेपॅटायटिस किंवा लिव्हर सिरोसिस किंवा असायटिस या सर्व आजारांना आपण प्रतिबंध करू शकतो किंवा आजारांची तीव्रता कमी करू शकतो. जर आपल्याला असायटिस या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या आहारामध्ये कमीत कमी मीठ असणं गरजेचं आहे, म्हणजे 2 ग्रॅमपेक्षाही कमी मीठ दिवसभरामध्ये आपण सेवन करायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला असायटिस होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे.
जर आपल्याला हेपॅटायटिस बी, सी किंवा हेपॅटिक सिरोसिस असेल किंवा लिव्हर डॅमेज झालेलं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं लिव्हरला इन्फेक्शन झालेलं असेल तर लगेचच रोगनिदान करून लगेच उपचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून असायटिस सारख्या कॉम्प्लिकेशनना आपण सामोरे जायची वेळ येणार नाही. जर आपल्याला असायटिस या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर सेफ सेक्स प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे. वाईल सेक्स आपण कंडोम यूज करायला पाहिजे किंवा शेअरिंग निडल्स अवॉइड करणं गरजेचं आहे. रेझर, ब्रशेस हे आपण अवॉइड करायला पाहिजे, हे शेअर करू नये, जेणेकरून एखाद्या पेशंटला हेपॅटायटिस बी सारखे आजार असतील तर दुसऱ्या पेशंटला किंवा व्यक्तींना ते आजार होऊ शकतात आणि त्या आजारांमुळे असायटिस आजार होऊ शकतो किंवा त्यांचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणून हे सर्व गोष्टी आपण टाळणं गरजेचं आहे. देन मेंटेन हेल्दी बॉडी वेट. बॉडी वेट आपण नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण टाईप 2 डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा वेगवेगळे कॅन्सर सारखे आजार होणार नाहीत किंवा लठ्ठ होणार नाहीत, त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ओबेसिटी किंवा लठ्ठपणा या आजाराबद्दल जर आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या घेऊनच भरारी या चॅनलवरती तो व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे, तो तिकडे जाऊन तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल आणि आपलं वजन नॉर्मल राहण्यास मदत होईल. तर मित्रांनो, अशाच विविध आजारांबद्दल, आहाराबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला विविध आजार, आहार आणि आरोग्यासंदर्भात सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल.